सखे, तुला माहिती लग्नानंतर अगं पहिल्यांदा माहेरी आलेली ग ती. सतत हसत खेळत असणारी आपली बोलकी बाहुली अचानकच अबोल झालेली बघून आई बापाच्या काळजाचा ठोका मात्र चुकलेला ग. निरोपाची वेळ आली तरी आईचा पदर आणि बापाचा हात काही तिला सोडवत नव्हता. डोळ्यात पाणी होतं, काहीतरी बोलायचं होतं, काहीतरी सांगायचं होतं, काहीतरी मागायचं होतं. एका वेगळ्याच नजरेनं, एका वेगळ्याच आशेनं ती बापाकडे बघत होती. बापाची मात्र नजरेला नजर द्यायची हिंमत झाली नाही आणि बापाने फक्त आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव, आयुष्यभर सुखानं संसार कर. आणि त्यानंतर मात्र ना तो बाप सुखानं झोपला न ती माई सुखानं झोपली. लेकीचं दुःख बघून माझ्या लेकीचं नशीबच फुटकं म्हणून बाप दिवसेंदिवस खंगत गेला आणि अर्धमेली झालेली लेक बघून मायच्या हातातला घास मात्र हातातच राहिला. देवा, माझ्या लेकीचं सगळं काही ठीक कर म्हणून लेकीच्या सुखासाठी श्वासा गणेश देवाकडं भीक मागणारा तो बाप आणि एक किरडीवाल्या कसला र देव तू, का माझ्या बाईचं वाटोळं केलं म्हणून देवाला शिव्यांची लाखोली वाहणारी ती माय. आयुष्यभर लेकीच्या सुखासाठी चितणाऱ्या त्या आईबापाच्या नशिबी शेवटी कन्यादानानंतर तिच्या चितेला अग्नी देण्याचं असह्य दुःख वाटायला आलं आणि पोरीतच काहीतरी खोट असेल असं त्यांच्या संस्कारांवरती बोट ठेवून समाज मात्र मोकळा झाला. आजही तो बाप झुरतोय, आजही ती आई रडतीये आणि आजही तो बाप इतकंच म्हणतोय की 4 लोकांचा विचार केला नसता तर आज माझी बाई जिथे असती. 4 लोक काय म्हणतील याचा विचार न करता जर मी माझ्या लेकीच्या मागे उभं राहिलो असतो तर आज माझी भाऊली माझ्या कुशीत असती.